इजिप्तमधील व्हॅली ऑफ द किंग्स येथे राजघराण्यातील व्यक्तींच्या कबरींमध्ये 2000 वर्षांपूर्वीचे तामिळ ब्राह्मी शिलालेख आढळले आहेत। त्यामुळे भारतातील प्राचीन व्यापाऱ्यांच्या आजवर दडलेल्या अनेक गोष्टी समोर येण्याची शक्यता निर्माण झाली आहे। प्राचीन काळी तामिळ व्यापारी सागरी प्रवास करत इजिप्तपर्यंत पोहोचले होते। ते त्या देशाच्या अंतर्गत भागातही प्रवास करत होते, हे या शिलालेखांमुळे समोर आले। तामिळनाडू राज्य पुरातत्व विभागाच्या वतीने चेन्नईमध्ये 11 फेब्रुवारीपासून आयोजित करण्यात आलेल्या आंतरराष्ट्रीय तामिळ अभिलेख परिषदेत पहिल्या दिवशी स्वित्झर्लंडमधील लॉझोन विद्यापीठातील प्राध्यापक इंगो स्ट्रॉच यांनी आपल्या सादरीकरणात ही माहिती दिली। प्राध्यापक स्ट्रॉच आणि पॅरिस येथील फ्रेंच स्कूल ऑफ एशियन स्टडीजच्या प्राध्यापिका शार्लोट श्मिड यांनी रोमेसेस 6 यांच्या कबरीसह खडकात कोरलेल्या 6 कबरींमध्ये तामिळ ब्राह्मी प्राकृत भाषेत असलेल्या 30 शिलालेखांचा शोध लावलाय। आता या शिलालेखांमधून नेमकं काय समोर आलंय, यामध्ये कोणत्या नावाचा समावेश आहे, हा शोध भारतासाठी का महत्त्वाचा आहे, सगळं समजून घेऊया या व्हिडिओमधून। नमस्कार, मी दिव्या आणि तुम्ही पाहताय बोलबिडू। संशोधक शार्लोट श्मिड आणि इंगो स्ट्रॉच यांनी 2024 आणि 2025 मध्ये इजिप्तच्या व्हॅली ऑफ द किंग्स इथे केलेल्या एका संशोधनातून हे शिलालेख समोर आले आहेत। त्यांनी केलेल्या अभ्यासातून 6 दगडी कबरींमध्ये एकूण 30 शिलालेख सापडले। त्यापैकी 20 तमिळ भाषेत तर उर्वरित संस्कृत आणि प्राकृत भाषेत आहेत। हे सापडलेले शिलालेख 2000 वर्षांपूर्वीचे असल्याचं समोर आलंय। आता हे शिलालेख सापडलेलं व्हॅली ऑफ द किंग्स नेमकं आहे कुठे, तर इजिप्तची सगळ्यात महत्त्वाची नदी आहे ती म्हणजे नाईल नदी, आणि याच नाईल नदीच्या किनाऱ्यावर अनेक प्राचीन शहरं वसली आहेत। त्यापैकीच एक महत्त्वाचं शहर आहे ते म्हणजे लुक्सोर। या शहराच्या जवळ आहे व्हॅली ऑफ द किंग्स। इथे अनेक राजांच्या प्राचीन कबरी आहेत। या कबरी 16व्या शतकातल्या असल्याचं सांगण्यात येतं। या कबरी पर्यटकांसाठी खुल्या करण्यात आल्या तेव्हा संशोधकांना हे तामिळ ब्राह्मी शिलालेख आढळून आले, ज्यात काही शिलालेख हे संस्कृत आणि प्राकृत भाषेत सुद्धा आहेत। याचा अर्थ होतो की त्या काळात दक्षिण भारतासह गुजरात, महाराष्ट्रामधील लोकही व्यापार आणि पर्यटनाच्या माध्यमातून इजिप्तपर्यंत प्रवास करत होते। आता ही तामिळ ब्राह्मी लिपी काय आहे ते समजून घेऊया। तर तामिळ ब्राह्मी ही प्राचीन तामिळ भाषा लिहिण्यासाठी वापरली जाणारी एक लिपी आहे, जी प्रामुख्याने पहिल्या शतकापर्यंत वापरली जात होती। प्रादेशिक फरकानुसार ही लिपी तमिळ ब्राह्मी, अशोकन ब्राह्मी, उत्तर ब्राह्मी, दक्षिण ब्राह्मी आणि सिंहली ब्राह्मी म्हणून ओळखली जाते। तामिळनाडूमधल्या 31 ठिकाणी नैसर्गिक गुहा आणि खडकांवर सुद्धा काही तमिळ ब्राह्मी शिलालेख आढळल्याचा मागच्या काही वर्षात समोर आलाय। प्राचीन काळी या लिपीचा वापर हा तामिळनाडू आणि केरळ या भागांमध्ये जास्त प्रमाणात होत होता। आता इजिप्तच्या व्हॅली ऑफ द किंग्स मध्ये जे शिलालेख सापडले आहेत त्यापैकी 20 शिलालेख हे तामिळ ब्राह्मी लिपीत आहेत। आता महत्त्वाचा मुद्दा म्हणजे या शिलालेखात होतं काय, तर इथे होती नावं, जसं की सीके कोरेरण, कोपान, चातन, किरण अशी नावं। यासोबतच इथे असलेल्या शिलालेखांमध्ये युनानी आणि लॅटिन लिपीत सुद्धा काही नावं होती। याचाच अर्थ इथे भारतासोबतच दुसऱ्या देशातले लोक सुद्धा येत होते हे स्पष्ट होतं। या शिलालेखांमध्ये सापडलेल्या शब्दापैकी सीके कोरेनन हा शब्द कबरीमध्ये 8 वेळा आढळून आला। संशोधकांच्या मते हा कोरेनन शब्द या शब्दाचा अर्थ होतो विजय आणि संगम। साहित्यानुसार कोरवई किंवा पिट्टन कोरन या शब्दाचा संदर्भ युद्धाची देवी याच्याशी संबंधित असल्याचा दावा करण्यात येतोय। हे नाव सध्याच्या केरळ आणि तामिळनाडू राज्यांच्या काही भागांवर राज्य केलेल्या चेरा राजवंशाशी मिळतं जुळतं आहे। तर काही संशोधकांच्या मते सीके म्हणजे केसांचा शेंडा किंवा मुकुट आणि कोरेन म्हणजे नेता, यावरूनच हे नाव प्राचीन काळात व्यापारी संघटनांमधील प्रभावी आणि उच्च दर्जाचा नेताच असावा असा अंदाज व्यक्त करण्यात येतोय। आता हेच कोरेन नाव इजिप्तमधील बेरेनिके या लाल समुद्रकिनारी असलेल्या प्रसिद्ध प्राचीन बंदरात सापडलेल्या मातीच्या भांड्यांवरही आढळलं। इजिप्तमधील शिलालेख आणि तमिळ साहित्यातील या नावाचा उल्लेख यातून इजिप्त आणि भारत यांचा संबंध कसा होता हे समोर येतं। इथे सापडलेल्या इतर तामिळ ब्राह्मी शिलालेखांमध्ये कोपन वरत कंतन असा उल्लेख आहे, म्हणजे याचा अर्थ आहे कोपान आला आणि पाहिले असा होतो। कोपन हा शब्द तामिळनाडूच्या अम्मान कोविल पाटी इथे सापडलेल्या प्राचीन मातीच्या भांड्यावर सुद्धा आढळलाय। शिवाय सातन आणि किरण यासारखी तामिळ नावंही या शिलालेखांमध्ये सापडली आहेत, जी नावं दक्षिण भारतातील प्राचीन तामिळ ब्राह्मी शिलालेखांमध्ये आढळल्याचे काही पुरावे सापडले आहेत। तर बाकी 10 शिलालेखांमधील काही संस्कृत आणि प्राकृत भाषेत नोंदी आहेत। तिथे सापडलेल्या एका संस्कृत शिलालेखात शहरात राजघराण्याच्या दूताचा उल्लेख आहे। या शहरात वंशाच्या राजांनी पहिल्या शतकात पश्चिम भारतातील काही भागांवर राज्य केलं होतं। याचे पुरावे आपल्याला इतिहासात सापडतात। त्यामुळे केवळ दक्षिण भारतच नाही तर गुजरात, महाराष्ट्र यासारख्या भागातून सुद्धा काही लोक इजिप्तच्या व्हॅली ऑफ द किंग्स इथे गेले होते असं म्हणता येतं। आता भारत आणि इजिप्त या दोन देशांमध्ये फार पूर्वीपासून सागरी व्यापार होत असायचा आणि हा व्यापार मान्सूनवरती डिपेंड असायचा। याआधी प्राचीन रोमन लेखक
प्लिनी आणि टोलोमी यांनी भारत रोमन व्यापाराचा उल्लेख त्यांच्या लिखाणात केला होता. भारतातून काळी मिरी, हस्तिदंत, रत्न, कपडे असा सामान रोमन साम्राज्यात येत होता असा उल्लेख त्यात सापडतो. शिवाय 1995 मध्ये समोर आलेल्या एका संशोधनामधून इजिप्तच्या बेरनाइकेमध्ये काळी मिरी आणि मसाले याचे काही अवशेष सापडले होते. तेव्हा हे व्यवहार किंवा व्यापार केवळ एकतर्फीच होत होते का, असा एक प्रश्न होता, ज्याचे उत्तर या नव्याने सापडलेल्या शिलालेखांमधून मिळाले. आता यावरून काय सिद्ध होतं तर हे प्राचीन व्यापारी फक्त बंदरापर्यंत मर्यादित न राहता ते अगदी वाळवंट पार करून आत इजिप्त शहरापर्यंत जायचे. शिवाय मागच्या काही वर्षात तामिळनाडूच्या करूर आणि कोडुमनाल इथे उत्खननात काही रोमन नाणी सापडली होती. यावरून भारत आणि रोमन यांच्यात त्या काळी सुद्धा व्यापार होत होता आणि आपले भारतीय लोक हे 2000 वर्षांपूर्वी सुद्धा 5000 किलोमीटर लांब जाऊन व्यापार करत होते, हेच यातून सिद्ध होत आहे. आता तामिळनाडूमध्ये झालेल्या आंतरराष्ट्रीय तामिळ शिलालेख परिषदेत तामिळनाडूचे वित्त आणि पुरातत्व मंत्री थंगम तेन्नरसू यांनी सांगितलं की शिलालेख हे समाजाचा काळानुसार इतिहास सांगतात. भारतामधील सुमारे 30,000 नोंदवलेल्या शिलालेखांपैकी मोठा वाटा तामिळनाडूमध्ये आहे, ज्यामुळे 6व्या शतकापासूनचा अखंड इतिहास आपल्याला उपलब्ध होतो. बाकी तुम्हाला इजिप्तच्या व्हॅली ऑफ द किंग्स इथे सापडलेल्या या तमिळ ब्राह्मी शिलालेखांबद्दल काय वाटतं? तुमची मतं आणि प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी बोलबिडूच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.